जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत जास्त महत्त्वाचा एक मुद्दा या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, जे की टेट परीक्षा 2022 च्या संदर्भामध्ये आहे। इथून पुढे जे काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत टेट 2 मधल्या, त्या जागांचे पुढचे राऊंड होणार आहेत का? मग ते मराठी माध्यमाची जी आहे समांतर आरक्षण रूपांतरित फेरी असेल किंवा उर्दू माध्यमाचा ओपन कन्वर्टेड राऊंड असेल, ते होणार आहे का? होणार नसेल तर त्याच्या पाठीमागची कारण काय आहेत आणि करून घ्यायचं असेल तर एक्झॅक्टली आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याविषयी एक वस्तुस्थिती आणि डोळे उघडणारा हा व्हिडिओ ठरणार आहे। परंतु व्हिडिओमध्ये सगळी माहिती डिटेल्स मध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये तुमच्याकरिता टीईटी परीक्षेला जेवढे विषय असतात, मग पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, त्या प्रत्येक विषयाचं डेली लाईव्ह स्वरूपामध्ये लेक्चर होणार आहे। लेक्चर जर का मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल देखील असणार आहे। अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स अवेलेबल होणार आहेत। टीईटीच्या प्रत्येक घटकाची जी आहे या ठिकाणी तुमच्याकडून तयारी करून घेतली जाणार आहे। व्हॅलिडिटी असेल 1 वर्ष, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, डाउनलोड करून देखील तुम्हाला व्हिडिओज पाहता येणार आहे। आणि विशेष म्हणजे आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे मास्टर टीचर प्लॅटफॉर्म। तुम्हाला जर का टीईटीचं मार्गदर्शन हवं असेल तर मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरून फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। याच्या सोबतच जर आपण या ठिकाणी उर्दू मीडियम के कैंडिडेट्स हैं और आपको भी यहाँ पर जो है गाइडेंस चाहिए टीईटी के लिए, तो आप लोगों के लिए भी अवेलेबल है मिशन टीईटी बैच फॉर उर्दू मीडियम। आपको जिस तरीके से मराठी मीडियम के लेक्चर्स दिए जाते हैं उसी तरीके से उर्दू मीडियम के लेक्चर्स भी एप्लीकेशन के अंदर अवेलेबल है। मराठी और उर्दू मीडियम की जो बैच है वो कॉमन है, आप कोई भी बैच ज्वाइन कर लो, आपको उस बैच के अंदर उर्दू और मराठी दोनों मीडियम के लेक्चर्स अवेलेबल हो जाएंगे। आपको ज्वाइन करने के लिए एक ही काम करना है, वो ये काम है कि मास्टर टीचर जो एप्लीकेशन है वो आपको डाउनलोड कर लेना। चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, आणि तो मुद्दा अतिशय गंभीर आहे, अतिशय जास्त महत्त्वाचा आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थाने जे आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया ही बरीच लेंदी आहे, किचकट आहे। भल्या भल्यांना त्याची जी काही नियमावली आहे ती लक्षात येत नाही, समजत नाही। परंतु आता आपण आपल्या परीने जेवढं ही गायडन्स करू शकत होतो करत आलेलो आहोत, भविष्यात देखील करत राहणार आहे। राहतो आहे प्रश्न आता की 2022 च्या शिक्षक भरतीमध्ये जी काही पदं आलेली आहेत त्याच्यामध्ये 2 टप्पे झाले, टप्पा 1, टप्पा 2, फेज 2 ज्याला आपण म्हणूया। टप्पा 1 जो आहे कंप्लीट झालेला आहे जवळजवळ, त्याचा आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही। राहतो आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की फेज 2। फेज 2 मध्ये ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या जागांमधला पहिला राऊंड कंप्लीट झाला, त्याच्यामधला विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कंप्लीट झाला। आता काहीशा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, त्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यूला फेज 2 मध्ये ज्या काही जागा होत्या त्या जागांपैकी जे समांतर आरक्षणचे न मिळालेले उमेदवार, ज्यामध्ये या ठिकाणी माजी सैनिक आहे, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, खेळाडू असेल, अंशकालीन असेल, इत्यादी ज्या जागा अवेलेबल होऊ शकल्या नाहीत त्या कॅटेगरीच्या त्या जागा रूपांतरित होऊन या ठिकाणी कन्वर्ट होऊन जे आहे त्याचा एक वेगळा राऊंड लागणं अपेक्षित आहे। आणि त्या राऊंडकडे बरेच जण डोळे लावून या ठिकाणी बसलेले देखील आहे। आता त्या राऊंडचा नियम असा राहतो की समजा ज्या कॅटेगरी मधली ती समांतर आरक्षणाची वॅकन्सी आहे त्याच कॅटेगरी मधल्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पद या कॅटेगरी मध्ये ती पद जातात। थोडंसं सोपं करून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, उदाहरणार्थ एखाद्या ओबीसी माजी सैनिकाची जागा आहे, तर ओबीसी माजी सैनिक जागा भरली गेली नाही, म्हणजे ओबीसीचा माजी सैनिकांचा उमेदवार या ठिकाणी अवेलेबल होऊ शकला नाही, म्हणून जे आहे या ठिकाणी त्या जागेला कन्वर्ट केल्या जातं ओबीसी जनरलला। ती ओपनला जात नाही, ती ओबीसी मध्ये जाईल, परंतु ओबीसी मधल्या जनरलला ती जागा जाते। अशा जागा सगळ्याच्या सगळ्या कन्वर्ट होतात, फक्त भूकंपग्रस्ताची जागा प्रकल्पग्रस्तला कन्वर्ट होते, ती जनरलला जात नाही। अशा जागांचा एक राऊंड ज्याला समांतर आरक्षण रूपांतरित फेरी असं आपण नाव दिलेलं आहे, आयुक्त कार्यालयाने नाव दिलेलं आहे। तसं जर घडलं तर ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या असेल त्या जागांचा तो राऊंड होईल। होणं
अपेक्षित देखील आहे, व्हायला पाहिजे. आता त्या जागा किती आहे त्या एक्झॅक्टली जे आहे त्याचं अनालिसिस अजून झालेलं नाही, म्हणजे आपल्याकडे अवेलेबल नाही, परंतु आयुक्त कार्यालयाकडे तो सगळा डेटा अवेलेबल आहे. फार जास्त जागा नाहीये, कमी आहे, परंतु काही ना काही प्रमाणावरती त्या जागा आहेत. एक तर तो राऊंड आहे. दुसरा जर का आपण राऊंड या ठिकाणी बघितला उर्दू मीडियमच्या संदर्भामध्ये, ज्या कॅटेगरीचे उमेदवार उर्दू मीडियम मध्ये अवेलेबल नसतात त्या सगळ्या जागा ओपनला या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा नियम आहे. हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मंत्रालयाचं पत्र देखील त्या संदर्भामध्ये पुष्टी जोडणार आहे. आता हे दोन्हीच्या दोन्ही राऊंड लागतील का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे सध्या आपण जेव्हापासून याचा पाठपुरावा करतो आहे, अपडेट घेण्याचा प्रयत्न करतो आहे, आतापर्यंत आपल्याला एकच गोष्ट सांगण्यात येत होती वारंवार की एकदा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागू द्या. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा रेग्युलर वाला राऊंड आहे. तो लागल्याच्या नंतर मग बाकी जे काही मीटिंग होणार आहे, बाकी जे काही डिस्कशन होणार आहे, त्या डिस्कशन मधून जे काही निर्णय होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत तो निर्णय तुम्हाला सांगण्यात येईल. आणि प्रत्येक वेळी जे आहे जेव्हा शेवटचा रेग्युलर राऊंड होतो त्याच्यानंतर किमान 1.5 ते 2 महिन्याच्या आसपास उर्दूचा राऊंड असेल किंवा हा जो समांतर आरक्षणाची जी रूपांतरित फेरी आहे त्याचा राऊंड होत असतो. आपल्याला देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी अपडेट्स मिळत होत्या. परंतु आता सध्या होतं काय आहे की जे काही अधिकारी वर्ग आहे, ज्या अधिकारी वर्गांची टीम आहे त्यांच्यामध्ये थोडीशी मतमतांतरे होताना आपल्याला दिसत आहे. आज आपल्याला वेगळं उत्तर मिळतं, काल वेगळं मिळतं, मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला वेगळंच उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे काय आहे तर आता या ज्या जागा आहेत त्या जागांचा राऊंड थोडंसं तळ्यात मळ्यात असं आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की एकतर जो जनरल राऊंड आहे रूपांतरित फेरीच्या संदर्भामधला म्हणजे समांतर आरक्षणामधला, त्या जागा कमी शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यामुळे आता कालच्या तारखेला किंवा मागच्या 2-3 दिवसांपासून सतत आपले जे अभियोग्यताधारक आहेत जे की एक्झॅक्टली बॉर्डरवर आहेत, की ज्यांच्या पेक्षा एखाद्या मार्कानं जास्त असलेला उमेदवार लागला किंवा सेम मार्क आहेत परंतु तो वयानं सिनियर होता तो लागला, हा लागला नाही, असे उमेदवार वारंवार आयुक्त कार्यालय असेल किंवा मंत्रालय असेल हे चक्रा मारत आहे आणि तो त्यांचा हक्क आहे विचारणं. तेव्हा ते अपडेट घेत आहेत तर त्यांना अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की जागा अतिशय कमी आहे आणि कमी जागा असल्या कारणाने आता आमचा असा विचार होतो आहे की या जागा पुढच्या टेटमध्ये आम्ही या ठिकाणी टाकून देऊ. आता तसं खऱ्या अर्थानं जर का आपण लाईन टू लाईन जर नियम बघितला तर तसं करणं योग्य नाहीये. ज्या जागा अगोदर जाहिरात येऊन गेलेल्या आहेत त्या जागा त्याच टेटमधून भरणं अपेक्षित आहे. टेट 3 साठी वेगळ्या जागा असेल, वेगळी संच मान्यता असेल, सगळ्या गोष्टी वेगळ्याच असणार आहे. ओपन कन्व्हर्टेडच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्ये जे आहे निराशा आणि उदासीनता दिसून येत आहे. म्हणजे जर का एका स्पष्ट एका ओळीमध्ये सांगायचं झालं तर हे जे दोन्ही राऊंड आहे त्याच्यावर थोडंसं संकट आल्याचं आपल्याला दिसत आहे. कारण मंत्रालय स्तरापर्यंत अजून कोणताही प्रस्ताव या राऊंडच्या संदर्भामध्ये आयुक्त कार्यालयाच्या वतीने गेलेला नाही आणि गेलेला नसल्या कारणाने तिकडून काहीतरी अपडेट मिळण्याचं काहीही आपल्याला या ठिकाणी मार्ग शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आपल्याला जर काय हे दोन्हीच्या दोन्ही राऊंड लावायचे असेल आणि लावणं आवश्यक देखील आहे आणि या राऊंडला मला असं वाटत आहे की जे टेट 3 देऊन या ठिकाणी पुढच्या भरतीची प्रतीक्षा करणारे उमेदवार आहे त्यांनी याला विरोध करण्याचं अजिबात कारण नाही. कारण या जागा वेगळ्या, नवीन टेटच्या नंतर येणाऱ्या जागा वेगळ्या, दोघांचा काडीचाही संबंध नाहीये. आणि कसं राहतं की जेव्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध होते त्या जाहिरातीमध्ये जेवढी पदं दाखवलेली आहेत ती जर का शिल्लक आहे तर त्याला पूर्ण कंप्लीट आपल्याला करावंच लागतं, शासनाला कंप्लीट करावंच लागतं. एखाद्या कॅटेगरीचे उमेदवार नाही मिळाले पुन्हा एकदा तीच जाहिरात देणे, परत एक राऊंड घेणं, परत घेणं असे 3 वेळेस त्यांना त्या संदर्भामधले राऊंड्स घ्यावे लागतात. म्हणजे अजून काय आहे आपले तेवढेशे राऊंड झालेले नाही आणि त्या जागाही शिल्लक कमी आहे, परंतु कमी जागांचा देखील राऊंड होणं अपेक्षित आहे. खऱ्या अर्थानं काल परवा फेज 2 साठी ज्यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती असे तुषार देशमुख यांच्यासोबत आमची बऱ्याच वेळ जे आहे डिस्कशन देखील झालेलं आहे. ज्याने फेज 2 साठी खूप चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला आणि अक्षरशः जे आहे अशक्य अशा काही गोष्टी या ठिकाणी करून दाखवल्या. त्यांच्यासोबत बोलत असताना याच गोष्टी मी डिस्कशन केलेल्या आहे. मुद्दा बऱ्याच अंशी जे आहे आता टेबलावरती आणण्याचा निर्णय झालेला आहे. फक्त काय आहे हा जर आपल्याला राऊंड लावायचा असेल तर याला व्यवस्थितपणाने जे आहे पाठपुरावा करणं आणि नियमानुसार जे काही निवेदनं आहेत ते निवेदनं संबंधित डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवणं सध्याच्या घडीला आवश्यक आहे. अन्यथा जर का आपण
आरामात घरी बसून राहिलो तर जे आहे जास्तीत जास्त शक्यता आहे की दोन्ही राऊंड जे आहे शासन गुंडाळपट्टी करू शकतं. होणारच नाही असं मी अजूनही बोलत नाहीये, परंतु शासनाचा विचार त्या पद्धतीने आहे. कारण काय, जर का 10 अधिकारी असेल तर 3-4 अधिकारी जे आहेत पूर्णतः निराश झालेले आहे की आता हा राऊंड या ठिकाणी आवरून टाका, फार कमी आहे. काही अधिकारी पॉझिटिव्ह आहे, परंतु जोपर्यंत यांचं सर्व लोकांचं जे आहे एकमत होत नाही तोपर्यंत तो जो प्रस्ताव आहे मंत्रालयापर्यंत जात नाही. मग आता जर का हे दोन्ही राऊंड आपल्याला करायचे असेल, उर्दूचा असेल किंवा मराठी माध्यमाचा राऊंड असेल, तर मग व्यवस्थितपणाने पाठपुरावा करणं आवश्यक आहे. मी माझ्या वतीने जे आहे तुषार देशमुख सर यांची जी संघटना आहे त्यांच्या मार्फत याला पाठपुरावा करण्यासाठी निश्चितपणाने काही सपोर्ट आहे ते सपोर्ट करण्याचं या ठिकाणी वचन दिलेलं आहे. आणि त्यामुळे मी जमलं तर त्यांना आपल्या चॅनलवर एक लाईव्ह सेशनला घेऊन येईल, एक नियोजन करूया प्रॉपर पद्धतीने की आता आपल्याला इथून पुढे कशा प्रकारे पाठपुरावा करायचा आहे जेणेकरून हे दोन्ही राऊंड लवकरात लवकर कंप्लीट होऊ शकतील. एकदा हे दोन्ही राऊंड कंप्लीट झाले तर मग तिसऱ्या टेटच्या नंतरची जी भरती आहे ती करण्यासाठी शासन देखील मोकळं होणार आहे. कारण हा जर का राऊंड लांबत गेला तर लक्षात घ्या टेट 3चा जो रिझल्ट आहे तो आता येत्या काही दिवसांमध्ये लागून जाईल आणि तो रिझल्ट लागल्याच्या नंतर मग सगळंच काही लक्ष शासनाचं प्रशासनाचं जे आहे थर्ड टेटच्या नंतरच्या भरतीवरच असणार आहे. ही जी भरती आहे पेंडिंगच राहू शकते. कारण काय, 2017ची जी भरती आहे ती अजूनही कंप्लीट होऊ शकलेली नाही. त्याच्या मागे हे कारण असंच आहे की ती भरती कंप्लीट न होताच सेकंड टेटच्या नंतरची जी भरती आहे ती भरती या ठिकाणी सुरू झाली होती. तर एकंदरीत जे आहे ही रियालिटी आहे. याला जर का आपल्याला दोन्ही जे राऊंड आहे ते खेचून आणायचे असेल तर आपल्याला स्वतःला जे आहे बाहेर निघावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं आहे की याकरिता किमान जे 100% लागण्याची शाश्वती आहे ज्या व्यक्तीची, म्हणजे ज्याचं एखाद्या मार्कानं राहिलेलं आहे मेरिट किंवा ज्या उमेदवाराचं मेरिट तिथपर्यंत आलेलं आहे पण तो वयामुळे कटलेला आहे, अशा उमेदवारांनी तर जे आहे स्वतःला नोकरी मिळवण्यासाठी घराच्या बाहेर पडून व्यवस्थितपणाने पाठपुरावा करावाच लागणार आहे. अन्यथा मग 30-35 लाख रुपये भरून कुठेतरी सोसायटीवरती त्याने जॉईन होण्याची तयारी ठेवावी. आपल्याला जर वाटत असेल की 30-35 लाख रुपये आपल्याला भरायची गरज नाही, आपण आपली गुणवत्ता सिद्ध करून या ठिकाणी जे आहे स्वतःच्या हक्काच्या नोकरीवर लागू, तर त्यासाठी जे आहे थोडंसं या ठिकाणी पाठपुरावा करावा लागेल. ज्या पद्धतीने फेज 2 करिता अगदी योग्य नियोजन केलं गेलं आणि करेक्ट कार्यक्रम केला गेला त्याच पद्धतीने हे जो काही कन्व्हर्टेडचा राऊंड आहे तो देखील होऊ शकतो. मी आपलं हे जे प्लॅटफॉर्म आहे ते सदैव यासाठी तयार आहे. याच्या पूर्वी देखील ऑलरेडी मागच्या एक 8-10-15 दिवसांपासून मंत्रालय स्थळ असेल, आयुक्त लेवल असेल, संचालक लेवल असेल, जिथे जिथे पाठपुरावा करणं आवश्यक होतं या राऊंडच्या संदर्भामध्ये तिथे ऑलरेडी निवेदनं पोहोचलेली आहेत. परंतु त्या निवेदनाला देखील पॉझिटिव्हली रिस्पॉन्स आलेला नाही. ही अनफॉर्च्युनेट अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि त्याचमुळे जे आहे हे राऊंड कंप्लीट करण्याकरिता व्यवस्थितपणाने टीम बनवून काम करावं लागणार आहे. त्याकरिता माझी अशी इच्छा आहे की तुषार देशमुख सर आणि त्यांची जी टीम आहे ती व्यवस्थितपणाने काम करते आहे. तुम्ही फक्त त्यांना जे काही लागेल, जिथं जिथं जायची गरज असेल त्या ठिकाणी जा, पाठपुरावा करा. बाकीची जी काही अपडेट असेल हे राऊंड लवकर लागावे त्याकरिता जे काही आपल्याला नियोजन असेल, नियोजन सांगण्याकरिता नक्की मी एखादा व्हिडिओ बनवेल आणि लवकरच जे आहे सरांना देखील आपल्या चॅनलवर आपण लाईव्ह घेण्यासाठी प्रयत्न करूया. सध्या आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया की शासन प्रशासन जे काही दोन्ही राऊंड आहे ते लवकरात लवकर लाव. बाकी आपल्याला या संपूर्ण गोष्टींबद्दल नेमकी प्रतिक्रिया काय आहे ती तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.